श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वप्रथम माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की ज्यावेळेस आपल्याला एकदम निराश वाटतं, काहीच करावं नाही वाटत, कुठेच आपलं मन लागत नाही, कुठलं काम करायची इच्छा होत नाही, कुठली सेवा करायची इच्छा होत नाही, देवपूजा करायची इच्छा होत नाही, काहीच म्हणजे अगदी इतकं निराश होऊन जातं मन. त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही लास्टपर्यंत बघा. आणि जे मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे, हा मंत्र ज्या वेळेस आपल्याला काहीच म्हणजे सगळं काही संपलं असं वाटतं आपल्याला, एखाद्या वेळेस वाटतं ना आपल्याला की बाबा सर्व काही संपलं आहे, आता मला काहीच नको आहे, मला काहीच करायचं नाही, कुणाशी मला बोलायचं नाही आहे, कुठली मला सेवा करायची नाही, देवाकडे मला काही मागायचं नाही आहे, म्हणजे कुठलंच काही मला नको, आता मला काहीच करायचं नाही, असं भरपूर वेळेस होतं, आपल्याला होतं. माणूस म्हणलं की आपल्याला सुख आलं, सुखामागे दुःख आलं, दुःखामागे सुख, असं हे चक्र चालतच असतं. आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की म्हणजे परमेश्वर स्वामी म्हणजे आपले जे देव भगवान आहेत, ते स्वामी जे आपले स्वामी आहेत ते त्यांचीच परीक्षा घेतात ज्यांच्यामध्ये ती परीक्षा देण्याची ताकद असते. जे सत्य असतात, खरे असतात, त्यांचीच परीक्षा ते घेत असतात. म्हणजे एखाद्या वेळेस आपल्याला असं वाटतं की माझ्याच मागे सर्व का, मलाच असा का त्रास होतो, प्रत्येक वेळेला माझ्याच मागं असं का, मी तर सर्व चांगलं करतो. पण हे तुम्ही लक्षात घेत नाही की स्वामी माझी परीक्षा का घेतात. कारण स्वामी मला असं समजतात की म्हणजे तेवढी ताकद माझ्यामध्ये आहे, हे स्वामींना माहीत आहे. ती परीक्षा तुम्ही देऊ शकता, त्या परीक्षेला तुम्ही खरे उतरणार, तर हे स्वामीला माहिती असतं, म्हणून आपली परीक्षा देतात. सत्यवादी लोकांचीच परमेश्वर परीक्षा घेत असतो. आणि ज्या वेळेस तुम्हाला अगदी काहीच करावं नाही असं वाटत, त्यावेळेस आपल्याला तारक मंत्र आपल्याला ऐकायचं आहे, म्हणायचं आहे. ऐकायचं म्हणजे असंच यूट्यूबला लावलाय किंवा टी व्हीवरती लावलाय किंवा मोबाईलवरती लावलाय आणि आपण ऐकतोय असं नाही. ऐकतोय म्हणजे काय, आपल्या ते मनाला ऐकवायचं आहे. त्या तारक मंत्राचा एक एक शब्दाचा अर्थ आपल्या मनाला सांगायचंय म्हणजे कसं, तुम्हाला वाटेल की आपल्या मनाला काय सांगायचं, हे बघा. सांगायचं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार चालू असतात म्हणजे आपण आपल्या मनाशी गप्पा मारतो, बरोबर की नाही. ज्या वेळेस आपण आपल्या डोक्यामध्ये विचार करत असतो, त्यावेळेस ते पण आपण मनाशी गप्पा मारतो. तशाच गप्पा जशा आपण गप्पा मारतो, त्याच प्रकारे आपल्या मनाला आपल्याला तारक मंत्राचा एक ना एक शब्दाचा अर्थ आपल्या मनाला समजावून सांगायचंय. आणि त्या तारक मंत्राच्या 5 ओवीमध्ये सगळं काही आयुष्य दडलेलं आहे. तुम्ही एक एक शब्दाचा अर्थ बघा, त्या एक एक शब्दाचा अर्थ तुम्ही तुमच्या मनाला सांगा. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे 2-3 दिवस जरी तुम्ही हे केलं तर आपोआप स्वामी म्हणजे सेवेची ओढ लागेल, सेवा करण्याची इच्छा होईल, आपोआप सगळं आपलं मन अगदी असं चार्जिंग होऊन जाईल. आणि चार्जिंग झाल्यानंतर आपलं सगळं चांगलं होणार, आपल्या मनात चांगले विचार येणार, आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्हिटी येणार. बघा, प्रत्येक शब्द, निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशिरी. बघा, ह्या शब्दातच काय, निशंक हो, निर्भय हो मनारे, म्हणजे मनालाच स्वामी सांगतात की तू निशंक राहा, निर्भय राहा. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, म्हणजे प्रत्येकाच्या पाठीशी स्वामींचं बळ आहे. अतर्के अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणजे जे काही तुम्हाला वाटतंय की आयुष्यामध्ये मी काहीच करू शकत नाही, मला काहीच जमणार नाही, जे आपल्यानी ते करणं शक्यच नाहीये, ते स्वामी तुमच्यासाठी करणार म्हणजे करणार. म्हणजे असं एक एक शब्दामध्ये असा अर्थ आहे ना, ते तुम्ही एकदम लक्ष देऊन मनाला जर ऐकवला तो मंत्र, तरी आपलं मन एवढं प्रसन्न होऊन जाईल की आपल्यामध्ये पूर्ण प्रसन्नता भरेल आणि आपल्या मनामध्ये पूर्ण चांगले विचार येतील आणि पूर्ण आपल्या आजूबाजूला सगळं काही चांगलं होईल. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, जिथे स्वामींचे पाय आहेत तर तिथे न्यूनगंड काय आहे तुम्हाला. सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माये, आज्ञे विना काळ नाणे त्याला,
परलोकी ना भीती तयाला. म्हणजे आज्ञा म्हणजे स्वामी ज्यावेळेस आपल्याला आज्ञा करतात, ज्यावेळेस आपल्याला स्वामींचं बळ पाठीशी आहे, त्यावेळेस आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक शब्दानं शब्दामध्ये, प्रत्येक वाक्यानं वाक्यामध्ये इतकं म्हणजे पॉझिटिव्ह आपलं मन प्रसन्न होतं की तुम्ही खरंच 3 दिवस म्हणजे उगाच टी व्हीवरती लावलंय ऐकलंय असं नाही. एक एक शब्द. आणि असं एक हे मराठीत तारक मंत्र हे मराठीत आहे, संस्कृतमध्ये नाही की इंग्रजीमध्ये नाही. एक एक शब्दाचा अर्थ आपल्याला कळणार नाहीये. ज्या वेळेस तुम्ही हे ऐकता बघा, त्यावेळेस प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही तुमच्या मनाला सांगा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. हे जे तारक मंत्र आहे, एक एक शब्द तुम्ही बघा. मी तुम्हाला म्हणजे पहिल्यापासून तारक मंत्र म्हणून दाखवते, तुम्ही बघा एक एक शब्दाचा अर्थ. निशंक हो निर्भय हो म्हणारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्के अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. अज्ञे विना काळ नाने त्याला, परलोकीहीना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. कसा होसी साना असे बाळ ज्यांचा, खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यानीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूतीन मन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जय घेई हाती. म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, तारक मंत्र हा पूर्ण तारक मंत्र आपल्या मनाला अगदी एक एक शब्द समजावून सांगायचा आहे. आणि तारक मंत्र म्हणत असताना आपण आपल्या मनाला तारक मंत्राचा एक एक अर्थ सांगत असताना आपल्याला गिलासामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी चार्ज करायचं आहे. आपण नजरेने त्या पाण्याकडे बघायचं आहे. आणि पाण्याचे तर भरपूर उपाय आहे, तुम्हाला माहिती आहे. पाण्यामध्ये आकर्षून घेण्याची शक्ती असते. म्हणून जे जे आपण तारक मंत्राचा शब्द बोलणार आहे त्याच्यामध्ये ते प्रत्येक शब्द त्या पाण्यामध्ये उतरणार आहे आणि आपल्या मनामध्ये पण उतरणार आहे. आणि ते पाणी पण चार्ज होणार आहे. तीर्थ म्हणून आपण घ्यायचं आहे. त्यावेळेस बघा 2-3 दिवस जरी तुम्ही हे केलं तरी आपोआप तुम्हाला स्वामींच्या सेवेची ओढ लागेल. स्वामींची म्हणजे घरामध्ये सगळी पॉझिटिव्हिटी येईल आणि आपलं मन एवढं प्रसन्न राहील की आपल्या मनामध्ये वाईट विचार यायला जागाच राहणार नाही. पण तुम्ही ते मनाला एकदम एक ना एक वाक्य समजून सांगायला पाहिजे. म्हणजे आपण ज्या वेळेस तारक मंत्र म्हणतो त्यावेळेस एक ना एक शब्दाचा अर्थ आपल्या मनाला कळायला पाहिजे. म्हणजे जिथे आता बघा मी तुम्हाला सांगते, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ ज्यांचा. म्हणजे जगी जन्म मृत्यू असे बाळ त्यांचा. म्हणजे जेव्हा जन्मणं किंवा मृत्यू हे परमेश्वरांच्या हातात आहे. म्हणून आपल्याला काही म्हणजे उगाच मध्ये मला मारायचंय किंवा उगाच मला मध्ये लईच जगायचंय असं नाही. हे या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. ज्या म्हणजे अगदी आपण जन्मलं तेव्हाच आपल्याला ठरवलेलं आहे की आपलं कधी काय होणार आहे काय नाही आपल्या नशिबात पूर्ण लिहून ठेवलेलं आहे. पण ज्यावेळेस आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येते, ज्यावेळेस आपल्याला काहीच करावंसं नको नाही वाटत, ज्यावेळेस आपल्यासोबत सगळं काही वाईट होतं, ज्यावेळेस वाटतं की आता सगळं काही संपलं आहे, त्यावेळेस हा एकदम पॉझिटिव्ह चार्जिंग करण्याचा मंत्र म्हणजे आपल्याला स्वामींनी दिलेला तारक मंत्र आहे. तारक मंत्र आपल्या मनाला व्यवस्थित समजून सांगितल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचं वातावरण कधीच राहणार नाही.
हे तुम्हाला मी 100% सांगते. अगदी सकाळीही तुम्ही मन लावून ऐका आणि झोपतानाही एक तरी ओवी तारक मंत्र तुम्ही एकदा तरी मन लावून ऐका आणि झोपा. खरंच सांगते तुम्हाला, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आयुष्य हवंसं वाटेल आणि पूर्ण हव्याशा गोष्टी तुमच्या मनामध्ये येतील, चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या मनामध्ये येतील. म्हणून मी तुम्हाला सांगत असते की प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह राहण्यासाठी कुठल्या सेवा करायच्या, काय सेवा करायच्या, हे प्रत्येक वेळेला तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही ही आणि अजून एक सांगते तुम्हाला, ही जी सेवा आहे ते तुम्ही हे बघा ठरवून करू नका, पारायण करू नका. फक्त तुमचं मन प्रसन्न राहण्यासाठी, तुमच्या मनामध्ये वाईट विचार न येण्यासाठी हे उपाय करायचा आहे. आणि हे उपाय तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केले तर चांगले, कारण ब्रह्ममुहूर्तावर एकदम सायलेंट, म्हणजे काहीच आपल्याला आवाज येत नाही, एकदम अगदी शांत वातावरण असतं. त्यावेळेस वाईट विचार पण मनात येत नसतात. सकाळी सकाळी आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार येत असतात. त्यावेळेस हे तुम्ही करून बघा. 100% तुम्हाला सगळं पॉझिटिव्ह होईल आणि तुमच्यासोबत सगळं चांगलं होईल. तर ही आजची सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि निरोप घेते. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. चला, श्री स्वामी समर्थ.